मुकुंद गावडे हा मुंबईतल्या कीर्ती कॉलेजचा विद्यार्थी आपल्या नावाची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी म्हणून सध्या प्रयत्न करतोय। मुकुंद सलग 100 तास फलंदाजी करून याआधीचा विक्रम मोडण्याचं एक शिवधनुष्य पेललंय। शिवाजी पार्कातल्या बंगाल क्रिकेट क्लबच्या खेळपट्टीवर मुकुंदनं बुधवारी सकाळी आपल्या या मोहिमेची सुरुवात केली। सलग 100 तास फलंदाजी करण्याचा मुकुंदचा हा विक्रम रविवारी रात्री साकार होण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुकुंद गावडेशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणिता मारणे। नेमकं प्रयोजन काय हे सगळं करण्यामागे? 100 तास करण्यामागचं प्रयोजन एकच आहे। एक म्हणजे सचिन तेंडुलकर यांनी 4 तारखेला 2011ला शेवटची टेस्ट सेंचुरी मारली होती 51st। ॲज ऑलवेज सगळ्यांसारखाच मी पण सचिनचा खूप मोठा फॅन आहे। तर त्यांच्या 100 सेंचुरीचा जो एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याला एक मानवंदना म्हणून आम्ही हा वर्ल्ड रेकॉर्ड करतो। पण त्याच्यामागचा सर्वात मोठा हेतू आहे तो म्हणजे सफाळी, म्हणजे मुंबईपासून जवळच्याच काही डोंगरांमध्ये आदिवासी पाडे आहेत। त्या पाड्यांमध्ये 100 मुलं आहेत। अशी 100 मुलं आम्ही शोधलेत की ज्यांच्या शिक्षणासाठी खूप खर्च करायची गरज आहे आणि त्यांच्यासाठी खूप मोठा मदत निधी उभारायची गरज आहे। तर तिथे त्या 21 पाड्यांसाठी आपण एक लायब्ररी बांधतोय आणि त्या लायब्ररीसाठी मदत निधी आपण उभा करतोय। तुम्ही निधी म्हणजे नेमका कसा आणि कुठून आणणार? आम्ही इथे एक डोनेशन बॉक्स ठेवलेले आहेत। आम्ही पब्लिकला असं अपील केलेलं आहे की तुम्ही या, काही डोनेशन करा, म्हणजे 100 रुपयापासून पुढे तुम्ही काही डोनेशन करा। इथे एक बॉल म्हणजे एक ओव्हर टाका आणि जेणेकरून तुम्ही पण एक पार्ट व्हा आमच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा, म्हणजे एक वर्ल्ड रेकॉर्डचा तुम्ही पण एक पार्ट व्हा। आपण त्यांना सर्टिफिकेट देतो, मोठमोठ्या सर्वांना आपण डोनेशनला सर्टिफिकेट देतो आणि मोठी डोनेशन जे देत आहेत त्यांना आपण एक मोमेंटो देतो आहे बॅट म्हणून। आणि पुढे याच्या पुढेही आमची जी काही कामं आहेत त्याच्यामध्ये सपोर्ट मिळेल अशी अपेक्षा आहे। तुम्ही साधारण मेहनत काय काय घेतली, म्हणजे पथ्य आणि हे कसं काय? कारण सलग 100 तास जागं राहणं किंवा बॅटिंग करणं कसं आहे की 2 महिन्यापासून, म्हणजे 2 महिने नाही, रादर मी ऑगस्टमध्ये जेव्हा अप्लाय केलं तिथपासून माझी ही सगळी मेहनत चालू आहे। त्याच्यामध्ये डाएट चेंज केलं आहे, टोटली फ्रूट्स आणि लाईट जे असतं आहार तोच करतो आहे। प्लस माझे जे मित्रमंडळी आहेत, सेंट जॉर्ज CC असेल, माझं सुनील 11 क्रिकेट असेल, यांनी खूप मेहनत घेतली माझ्यावर। अक्षरशः म्हणजे माझ्या प्रॅक्टिसपासून ते सगळ्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत, आणि अजूनही आत्ताही ते माझ्याबरोबर प्रत्येकजण उभं आहे। तर मग त्यांच्या सपोर्टशिवाय हे शक्यच नाही आहे। या दरम्यान तुमची काही पथ्य आहेत का? या 100 तासांदरम्यान तुम्ही कशा पद्धतीने हे सगळं फॉलो करताय? आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही लिक्विड आणि फ्रूट्स याच्यावरच खाण्याचं हे ठेवू आणि जेवढे काही ब्रेक्स आपल्याला युटिलाइज करता येईल जास्तीत जास्त प्रकारे तो आपण ब्रेक, जो ऑफिशियल ब्रेक आहे तो युटिलाइज करू।